शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर दरोडा टाकण्यात आलाय। दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 4 ते 5 हजार कोटींचा महाघोटाळा करण्यात आलाय। समर्थ क्रॉप केअर कंपनी आणि तिचा मुख्य सूत्रधार प्रशांत गवळीचा बुरखा आता फाटलाय। पुणे, सोलापूर, अहिल्यानगरसह तब्बल 12हून अधिक जिल्ह्यातील 45,000 गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा चुना लावणारं हे रॅकेट नेमकं काय आहे? पोलिसांच्या कारवाईत काय समोर आलंय पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। समर्थ क्रॉप केअर नावाखाली एक अशी मायाजाळ विणली गेली ज्यामध्ये हजारो निष्पाप शेतकरी आणि सामान्य गुंतवणूकदार अडकले। दरमहा 10% परतावा किंवा पैसे दुप्पट करून देण्याचा आमिष दाखवून या कंपनीने लोकांकडून पैसे गोळा केले। पाहता पाहता तब्बल 40 ते 45 हजार गुंतवणूकदारांकडून 4 ते 5 हजार कोटी रुपये बेकायदेशीरपणे जमा करण्यात आले। पण सप्टेंबर 2025 उजाडताच या कंपनीचे पाप उघड झालं। कंपनी आर्थिक अडचणीत आल्याचं सांगून गुंतवणूकदारांचे परतावे अचानक बंद करण्यात आले आणि सर्वसामान्यांचे धाबे चांगलेच दणाणले। गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्यानंतर आता पोलिसांचा बडगा गतिमान झालाय। वेगवेगळ्या जिल्ह्यात गुन्हे दाखल होत आहेत। श्रीगोंदा, अहिल्यानगर, मुख्य सूत्रधार प्रशांत अनिल गवळी, त्याची पत्नी ज्योती गवळी, अमृता सुपेकर, नागनाथ जाधव यांच्यासह 10 जणांवर पहिला गुन्हा दाखल झालाय। येथे विक्रांत जाधव यांची 18 लाखांची फसवणूक समोर आली आहे। कोतवाली पोलीस ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी प्रशांत गवळीला बेड्या ठोकल्या असून त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। येथे तब्बल 4 कोटी 19 लाखांची फसवणूक उघड झाली आहे। त्यानंतर अहिल्यानगर आणि जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अहिल्यानगरमध्ये 97 लाखांच्या फसवणुकी प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या फसवणुकीमुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप आहे। पुण्यात सीपी ऑफिस समोर दलित पॅन्थर आणि गुंतवणूकदारांनी तीव्र आंदोलन करत मालमत्ता जप्तीची मागणी केली आहे। हडपसर मधील कंपनीच्या ऑफिसची तोडफोड झाल्याचा व्हिडिओतही सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पण नारायणगाव येथील माताडे मळा खडी क्रशर जवळ पुणे नाशिक बायपास लगत प्रशांत गवळीने जे गो फार्मिंग एक्सपोर्ट सेंटर सुरू केलं होतं तिथली परिस्थिती नेमकी आता काय? पण हा केवळ आर्थिक घोटाळा नाही तर एका गरीबाचा जीव घेणारा गुन्हा आहे। पैसे न मिळाल्यामुळे उपचाराअभावी रमेश गाडेकर या निष्पाप गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून सोशल मीडियावर सध्या #समर्थ क्रॉप केअर स्कॅम आणि पोंजी स्कॅम एक्सपोज हे हॅशटॅग प्रचंड ट्रेंड होत आहे। तेज तुफान न्यूजच्या माध्यमातून आम्ही सर्व गुंतवणूकदारांना आवाहन करतो की जर तुम्ही सुद्धा या फसवणुकीचे बळी ठरला असाल तर खचून जाऊ नका। त्वरित या 3 गोष्टी करा। तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन गुंतवणुकीच्या पुराव्यांसह आधी FIR ची प्रत सादर करा। अशा बेकायदेशीर योजनांविरोधात सेबीकडे तुमची अधिकृत तक्रार नोंदवा। स्थानिक वकिलांचा सल्ला घ्या कारण आता अनेक ठिकाणी सामूहिक केसेस दाखल केल्या जात आहेत। नमस्कार। आज मी प्रशांत गवळी, समर्थ क्रॉप केअर या कंपनीचा संचालक। दिवसभर मी प्रत्येक ग्रुपमध्ये ॲक्टिव्ह आहे। ॲक्टिव्ह म्हणजे मी पाहतोय कोणाचं म्हणणं काय आहे, कोण काय प्रतिक्रिया देते, कोणाच्या मनात काय भावना आहेत, ते व्यक्त होणं तुमचं कर्तव्य आहे। तुम्ही त्या ग्रुपच्या माध्यमातून मला प्रश्न करताय। इथे प्रत्येकांना एकच प्रश्न पडलेला की प्रशांत सर मला कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे, माझे प्रत्येक मेसेजचा रिप्लाय केला पाहिजे। पण प्रत्येक व्यक्तीला मी मेसेज करू शकत नाही। त्यासाठी मी दिवसभराचा वेळ घेतो। आज संध्याकाळी 8-8:30 वाजले, मग त्या पॉईंटला काय उत्तर द्यायचं, मग हे व्हिडिओच्या माध्यमातून मी देऊ शकतो। पण हे उत्तर देत आपण किती दिवस बसणार आहे? कालांतरापूर्वी असं झालं वातावरण 3-4 दिवसापूर्वी की मला आव्हान करण्यात आलं की सर तुम्ही कुणामुळे अडकले, सर कुठं तुमचे प्लॅन फसला, सर कुठं तुम्ही पैसे येऊ शकतात तुमच्याकडनं, का लोन आहे का, प्रॉपर्टी, बऱ्याच प्रश्नाचे त्यांनी उत्तर विचारले। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।